नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचे विद्या क्लासेसमध्ये स्वागत आहे. आज आपण TET पेपर 2चा याच्यामधले प्रश्न उत्तर पाहणार आहोत. मराठीचा भाग पाहणार होता. तर 31 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संपूर्ण बाळकराम. 32 पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धार आणि काठ. 33 पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुविचार प्रकाशन मंडळ. 34 पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण? 2 नंबर आहे गंगाधर गाडगीळ. 35 नंबरचा प्रश्न आहे, पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीनिवास विनायक कुलकर्णी याची जोडी आहे सोन्याचा पिंपळ. 36 तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल, या वाक्यातील काळ ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भविष्यकाळ. 37 वाच्य प्लस अर्थ या दोन पदांचा योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. असं येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक 1 वाच्य अर्थ. 38 पान साप या सामासिक शब्दातील समासाचे नाव ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सप्तमी तत्पुरुष. 39 नंबरचा प्रश्न आहे, समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मद्य अपेय. त्याच्यानंतर 40 नंबरचा प्रश्न आहे, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आयव्यय. 41 नंबरचा प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ओळखा. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 पाणी. 42 गटात न बसणारा शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुरुष. 43 उपसर्ग गटित शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विशेष. 44 प्रत्यय घटित शब्द ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चराऊ. 45 नंबरचा प्रश्न आहे, चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तोंडले तोंडल्या. 46 पुढील जोड्यांमधून भिन्न लिंगी जोडी ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शरीर देह. 47 चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अपत्य अपत्ये. 48 हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात, या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम. 49 भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वैविध्यता. 50 आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जात असतो, या वाक्यातील प्रयोग ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्मणी. 51 ये रे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपणहून संकट ओढून घेणे. 52 चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. याचं उत्तर आहे 1 चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे. 53 पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. तर 2 नंबरचा आहे, किती लोचट आहे हा माणूस. 54 अफवांवर आधारित बातम्या वार्ताहराने देऊ नयेत, या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. 55 त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात, या वाक्यातील चूक शोधून दुरुस्ती सुचवा. तर पर्याय क्रमांक 4 वडील त्याच्या लहानपणीच, हे त्यातलं चुकीचं दुरुस्त करायला हवं. हे आता उतारा दिलेला आहे त्याच्यावरचे प्रश्न. 56 नंबरचा प्रश्न आहे, संकेत म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 इशारे. 57 दंभ या शब्दाचा अचूक अर्थ निवडा. याचा अर्थ आहे पर्याय क्रमांक 1 ढोंग. 58 नंबरचा प्रश्न आहे, कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दांच्या अर्थाची योग्य जोडी कोणती?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कुचकेपणा व शूद्र नाकर्तेपणा. 59 प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रौढ व समजूतदार. 60 नंबरचा प्रश्न या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सावधगिरीचा इशारा देण्याची. तर अशा प्रकारे हा आपण पेपर 2 चा मराठीचे प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.